काही वस्तू खूप छोट्या असतात, पण त्या आपल्या मनाला खूप आनंद देऊन जातात आणि आपण एखाद्याला अचानक छोटीशी वस्तू अगदी सरप्राईज म्हणून दिली ना, तर खूप छान वाटतं. मग ते आपले लहान मुलं का असेत ना, तर हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आज मी तुमच्यासोबत ना माझं फुल डे रुटीन शेअर करणार आहे. तर हे बघा इथं ना दुपारी मी स्वयंपाकाला लागले. सकाळी कॅन्टीनला गेली होती. कॅन्टीनमधून काय काय सामान आणलंय ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर आता मी इथं बनवते मशरूमची भाजी. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवते. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील शेअर केलेली आहे रेसिपी. तर हे बघा इथं ना मशरूमची वरची जी हलकी हलकी साल असते ना, अशी थोडी पिवळसर पडलेली, ती काढून घ्यायची आहे. तर ती ना आपल्याला मशरूम धुवून नाही काढायचे आहेत. पहिले साल काढून घ्यायची आणि त्यानंतर मशरूम धुवायचे आहेत. त्याला जर पाणी लागलं ना, मग ती साल व्यवस्थित निघत नाही. तर साल काढल्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे गरम पाण्याने आणि त्यानंतर कट करून घ्यायचे आणि पुन्हा थोडं गरम पाण्यामध्ये ठेवायचे. कारण त्याचं असं लालसर पाणी निघतं आणि त्यामुळे ना मग भाजीचा जो काही असं ते मशरूमचा थोडाफार वास येतो ना, तो निघून जातो. तर हे बघा मी गरम पाण्यामध्ये ठेवून दिलं आणि थोडेसे मटर पण मी शिजवून घेतलेले आहेत. मटर पण टाकणार आहे मी. मटर मशरूमची रेसिपी बनवते आहे. तर हे बघा इथं मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. त्यामध्ये थोडे जिरं घातलं. बारीक कट केलेला कांदा घातला. तो हलकासा सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेतला. अद्रक लसूणची पेस्ट घातली. त्यानंतर सुके मसाले घातले. लाल मिरची पावडर, धने पावडर आणि हळद आणि त्यानंतर मग टोमॅटो घातले. ते परतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि आता शेवट इथं मी मसाला घातलेला आहे. मसाला मी या स्टेजला घालते. तर व्यवस्थित हे असं परतून घ्यायचं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आणि त्यानंतर जे मशरूम मी कट करून ठेवले होते ना, ते टाकते. तर मशरूम पहिले शिजवून घ्यायचे आहेत कारण मटर हाफ बॉईल करूनच घेतलेले होते. तर मशरूम देखील आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत. त्यामुळे मी आता ग्रेव्हीमध्ये हे मटर 5 ते 6 मिनिटं झाकून शिजवून घेणार आहे आणि मशरूमला ना पाणी सुटतं, त्या पाण्यातच ते शिजून जातात. तर हे बघा मशरूम थोडेफार शिजले होते, म्हणजे थोडेफारच कच्चे राहिले होते 20%. तेव्हा मी याच्यामध्ये जे मटर शिजवून ठेवले होते ना, ते टाकले आणि पुन्हा थोडं मीठ टाकलं चवीनुसार, कारण पहिले देखील मी मीठ घातलेलं होतं आणि ते व्यवस्थित मिक्स करून पुन्हा वाफेवर शिजवून घेतलं, म्हणजे झाकून शिजवून घेतलं आणि त्यानंतर आता इथं मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते आणि लगेचच गॅस बंद करणार. अगदी झटपट आणि कमी मसाल्यांमध्ये रेडी होऊन जाते ही भाजी आणि खूपच टेस्टी बनते. कारण आपण जर जास्तच मसाले वगैरे घालून बनवण्याचा प्रयत्न केला ना, मग ती काही नीट बनतच नाही. तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालंय आणि आता मुलांचा स्कूलमधून येण्याचा वेळ देखील झाला आहे. किशू तर आलेला आहे, आदित्य अजून आला नाही. तर इथं मी आता जो काही कॅन्टीनचा सामान आणलेला होता ना, तो काढून घेते. भरपूर असं सामान आणलेला, घ्यायला जातो एक वस्तू आणि घेऊन येतो बॅग भरून, असं होतं. कारण मी फक्त हेअर ड्रायर घ्यायला गेली होती, पण त्यानंतर एवढा सामान घेऊन आली, कारण आता कॅन्टीन पण आलेली होती आणि मध्ये जर आपण गेलं ना, तर तेव्हा सामान संपलेला असतो. म्हणून मग मी आत्ताच घेऊन आली आणि महिन्यामधून 1-2दा तर सामान घ्यायला जावंच लागतं. तर मूव्हीला जातो ना, तर घरूनच मी पॉपकॉर्न वगैरे बनवून घेऊन जाते. त्यामुळे पॉपकॉर्न देखील जास्त आणलेले आहेत. कारण आता मागे काय झालं होतं ना, 1 ते दीड महिन्यापासून कॅन्टीनमध्ये पॉपकॉर्नची पाकिटं येतच नव्हती. त्यामुळे जरा जास्तच घेऊन आलो आणि त्यानंतर हा बघा, हा शॅम्पू मी आणला. हा पण मला 2 ते 3 महिन्यापासून कॅन्टीनमध्ये मिळतच नव्हता. तर आता फायनली तो आला आणि त्यामुळे मग मी त्यादेखील 2 बाटल्या घेऊन आली. आणि त्यानंतर जो काही सामान आणलेला होता ना, मी आता बॅग खाली करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला हेअर ड्रायर दाखवते. खूप छान आहे आणि कितीला मिळालं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर पूर्ण सामान मी आता इथं काढून घेतलेलं आहे. तर कॅन्टीनमध्ये ना भरपूर अशा वस्तू आता मिळतात. पहिले एवढं जास्त सामान मिळायचं नाही. आता पास्ता वगैरे सगळं काही मिळतं. रिफाईंड ऑइल किंवा सरसोचं ऑइल सगळं मिळतं. तर जेवढा सामान गरजेचा होता तेवढा मी आणला. आणि आता ना मी वॉच आणलेली होती आदित्यला आणि त्याला काही माहिती नाही आहे. म्हणजे तो स्कूलमध्ये गेलेला आहे अचानक, म्हणजे मला आवडली म्हणून मी घेऊन आली. कारण मुलांना असं अधूनमधून त्यांच्या आवडीच्या गोष्टी जर दिल्या ना, त्यांनाही आनंद होतो. तर हे बघा मी इथं दाखवत होती तोपर्यंत तो आला, म्हणून मी इथं आता पटकन ठेवली आणि त्याला ना देईन मी, म्हणजे असं अचानक देईल. कारण बघा आपण अचानक जर सरप्राईज दिलं ना मुलांना, त्यांनाही बरं वाटतं. आपल्याला जशी अपेक्षा असते ना, तशीच त्यांनाही आपल्याकडनं अपेक्षा असते. तर त्यामुळे मी ते लगेचच सामानामध्ये असं लपवून दिलं आणि मी फक्त म्हणजे असं दाखवलं नाही त्याला की मी काहीतरी लपवलं असं. तो दरवाजाच्या बाहेरच उभा होता. मी किशूला बोलली की तू दरवाजा खोल. तर इथं मी हे हेअर ड्रायर आणलेलं होतं ते काढून घेतलं. तर हे ना मला ₹973 मिळालेलं आहे हेअर ड्रायर आणि हे ऑनलाईन पण 1100 का 1200ला मिळतं वाटतं.
तर कॅन्टीनमधूनच घेतलं मी 2 वर्षाची त्याची वॉरंटी पण आहे. आणि त्यानंतर हे बघा आदित्य आला स्कूलमधून आणि त्याला मी डोळे बंद करायला सांगितले होते आणि त्याला ही वॉच दिली. तर त्याला खूप आनंद झाला. म्हणजे असं त्याला अचानक मिळालं ना, त्यामुळे जास्त आनंद झाला. आणि जर पहिले सांगितलं असतं तर एवढा आनंद झाला नसता. तर तो आता पाहतोय कशी आहे, काय हातात घालून पाहणार आहे. तशी त्याला ती अगदी म्हणजे अशी थोडी सैल होत होती, कारण हात खूप बारीक आहेत, त्या मानाने थोडी सैलच होईल. तर माझ्याकडे पण आहे पिंक कलरची, तर सारखा त्याच्यामध्ये तो हे करायचा, "मम्मी मी घालू का?" पण ते पिंक कसं मुलांना छान वाटत नाही. त्यामुळे मग ही थोडी अशी नेव्ही ब्लू कलरची घेतली. आणि हे बघा इथं हेअर ड्रायर मी चेक करून घेते, तिथं काही चेक केलं नव्हतं. तर हे बघा किशू बोलतोय, "मम्मी मला पण हे करून दाखव असं." तर त्याला बोलले, "मी ते केस सुकवायचं आहे." तर गरम-गरम हवा लागत होती आणि इकडे थंडी, त्यामुळे छान वाटत होतं, म्हणून आम्ही तिघांनी असं तोंडाला थोडीशी गरम-गरम हवा घेतली. आणि त्यानंतर मी आता हा सगळं सामान रचून देणार आहे, कारण भरपूर अशी कामं माझी राहिलेली आहेत. पुन्हा संध्याकाळी वॉकिंगला जाते, त्यामुळे जी काही कामं आहेत दुपारची जेवणाची भांडी वगैरे ती पण आताच घासून घ्यावी लागणार आहेत. आता मुलं आले पहिले त्यांना जेवण गरम करून त्यांना जेवण देईन, त्यांचे कपडे वगैरे एका ठिकाणी ठेवीन आणि त्यांची टिफिनं वगैरे निघतात, भरपूर अशी भांडी जमा होऊन जातात, मग ती घासेन. तोपर्यंत मग 5 वाजतच येतात अशी ही कामं करता-करता, कारण 3ला मुलं घरी येतात, जेवण करतात. पुन्हा त्यांचं जे काही काम असतं थोडंफार होमवर्क वगैरे ट्युशनचा तो करतात आणि त्यानंतर मग आदित्य जातो फुटबॉलला, किशू थोडा वेळ खेळतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी त्याला मी आता 2 दिवसापासून ट्युशन लावलेली आहे. फर्स्ट टाईम त्याला ट्युशन लावली. याच्या पहिले काही त्याला ट्युशन वगैरे लावलेली नव्हती, पण तो आता घरी ना ऐकतच नाही, जरा आगाऊपणा करतो. तर हे बघा इथं ना मी आदित्यला वॉच घालून देत होती, तर मी ना त्याला उजव्या हातात घातली, म्हणून मला हसू येत होतं की मी उलट्या हातात घातली तुला असं. त्यामुळे मग ती पुन्हा काढून दुसऱ्या हातात घालून दाखवते त्याला. तर त्याला मी बोलली, "थोडी सैल होते." तो बोलला, "मम्मी काय नाही, चालतं, अशीच असते, माझ्या फ्रेंडची पण अशीच आहे," असं बोलत होता तो. आणि बघा मुलांना या गोष्टींचा ना खूप आनंद असतो आणि घेतल्यानंतर ते माझ्या फ्रेंडला मी कधी दाखव असं त्यांचं असतं. त्यामुळे मग तो दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये घेऊन गेला होता, कारण त्याला त्याच्या फ्रेंड्सला दाखवायची होती ती वॉच. त्यामुळे पण स्कूलमध्ये मी नेहमी देणार नाही, कारण ते चांगलं नाही. त्याच्यात गेम वगैरे पण आहे ना, मग मुलं त्यात म्हणजे हे होतात, अभ्यासाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे असं कधी-कधी घालण्यासाठी ठीक आहे. तर हे बघा एवढा सगळा सामान मी आता रचून घेते आणि त्यानंतर जी काही कामं होती ती केली आणि सायंकाळी इकडे आली आहे मी वॉकिंगला. तर घरून तर एकटी निघते आणि थोड्या अंतरावर एका ताईंचं क्वार्टर आहे, मग तिथं त्यांना घेऊन मग आम्ही दोघं जण मस्त असे मोठे 2 राउंड मारतो. कारण संध्याकाळचं वॉकिंग आता पुन्हा सुरू केलेलं आहे मी. भरपूर अशी थंडी पडायला लागली होती ना, कोणीही बाहेर निघत नव्हतं आणि कोणीच वॉकिंग वगैरे जास्त करत नव्हतं. तेव्हा मी पण बंद केलेली होती. आणि आज काय झालं ना, मी वॉकिंगला जाण्याच्या अगोदर ग्रीन टी घेते, ती काही घेतली गेली नव्हती. म्हणून मग वॉकिंग करून जेव्हा घरी आली ना, तेव्हा मी आता ग्रीन टी घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागणार, कारण तिथून येऊन पण बराच वेळ होऊन जातो. म्हणजे 1 तास तर लागूनच जातो वॉकिंगला गेलं म्हणजे. आणि तिथून आल्यावर मग थोडंसं देवपूजा, ही ग्रीन टी वगैरे झाली का आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते. तर आज मला बनवायचे होते मेथीचे पराठे आणि मी आज ना डाळ तांदूळ पण भिजत ठेवलेले आहेत इडली डोस्यासाठी. ते देखील मला दळून घ्यायचे आहेत. त्यामुळे मी आता पहिले इथं पराठ्यांसाठी कणिक मळून घेते आणि त्यानंतर मग डाळ तांदूळ दळून घेईल. तर हे बघा मी मेथीचे पराठे ना असे बारीक कट करून नाही करत, असं मिक्सरमध्ये बारीक करून घेते. याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरं म्हणजे जे जे काही घालायचे आहेत ना, ते मी याच्यामध्ये टाकून बारीक करून घेते. कोथिंबीर देखील टाकते मी थोडीशी, त्यामुळे छान चव येते. ते बारीक करून घेतलं, त्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडं बेसन पीठ वगैरे घालून मी म्हणजे मळून घेतला आटा, कणिक. जसं आपण चपातीला मळतो ना, तसं घट्टसर गोळा मळून घेतला आणि तो साईडला ठेवला, कारण थोडा वेळ तो ठेवला ना, छान बनतात त्याचे पराठे. आता ते कणिक मी साईडला ठेवली आणि लगेचच हे डाळ तांदूळ दळून घेते. याला पण भरपूर वेळ लागतो आणि इकडे ना इतकी थंडी आहे, तर इडलीसाठी तर व्यवस्थित असं फर्मेंट होत नाही आहे बॅटर, कारण खूपच जास्त थंडी. रात्री मी तरी रूम हीटरजवळ ठेवलं होतं, पण तरी म्हणजे पाहिजे तसं झालं नव्हतं. म्हणून मग मी मुलांसाठी ना दुसऱ्या दिवशी आप्पे बनवले होते. डोसे नाही बनवले, कारण डोसे जर बनवले ते थंड झाल्यानंतर जरा जास्त असे चिवटसारखे होऊन जातात. त्यामुळे मग आप्पे बनवले आणि किशू बोलत होता, "मम्मी मला इडली पाहिजे." तर त्यासाठी मग मी थोडं जास्त घातलं आहे. तर तिसऱ्या दिवशी मी याची इडली बनवू शकते, तेव्हा ते व्यवस्थित थोडंसं फुलतं. तर हे बघा इथं मी पूर्ण दळून घेतलं आणि आताच त्याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून हे मी रूम हीटरजवळ ठेवणार आहे. थोडं तिकडे गरमाहट वातावरण असतं, तर थोडंफार तरी ते म्हणजे फुलेल. आणि कुकरमध्येच ठेवते मी, कारण माझ्याकडे असा एक मोठा डब्बा नाही आहे की त्यामध्ये मी हे सगळं पीठ काढून ठेवू असं.
आणि हे बघा हे आले होते तर हे बोलत होते मला की काय करते असं, त्यामुळे गप्पा मारत मारत थोडं इथं माझी कामं पण झाली आणि थोडा स्वयंपाकाला मला लेटही झालं, कारण हे दळण्यामध्ये आणि बाकीचं जी काही कामं होती ती करण्यामध्ये थोडा उशीर झाला. त्यानंतर आता मी इथं मिरच्या वगैरे भाजून घेते, त्यातच शेंगदाणे वगैरे पण भाजून घेते, कारण शेंगदाणा घालून मी मिरचीचा ठेचा करते. इकडच्या मिरच्या भरपूर अशा म्हणजे तिखट आहेत, त्यामुळे शेंगदाणे घालणं किंवा बेसन पीठ वगैरे घालणं गरजेचं असतं. तर शेंगदाणे घालून मी ते दळून घेतलं, मिरचीचा ठेचा बनवून घेतला आणि त्यानंतर मी आता इथं पराठे बनवून घेते, कारण पराठे झाले म्हणजे लगेचच मग ठेचा जर रेडी राहिला तर मुलांना गरम गरम पराठे देता येतात, कारण आदित्य बिना ठेच्याशिवाय कुठलाही पराठा खात नाही. एकतर त्याला शेंगदाण्याची चटणी लागते, नाहीतर असा मिरचीचा ठेचा. तर त्यामुळे तो पहिले बनवून घेतला आणि त्यानंतर आता इथं मी पराठे लाटून घेते. अगदी छान पराठे बनतात असं म्हणजे मिक्सीमध्ये हे करून घेतल्यानंतर. जेवढे पातळ पाहिजे तेवढे पातळ आपल्याला हे लाटता येतात आणि मोठे पण म्हणजे जेवढे आपल्याला साईज मोठी पाहिजे ना तेवढे लाटता येतात. अजिबात असे म्हणजे कधी कधी ना असं काटांना क्रॅक जातात पराठ्यांना, तसं होत नाही आणि खूप छान बनतात आणि फुगतात पण खूप छान. अगदी आपली जशी चपाती फुलते ना टम्म, तसे टम्म फुगतात हे. आणि आपण जर बारीक कट करून केली ना तर त्याच्यामधल्या दांड्या वगैरे असतात ना मेथीच्या, त्यामुळे मग ते फुगत नाही, तिथूनच त्याचावाला जो एअर असतो तो लीक होऊन जातो. तर त्यामुळे असं मिक्सीमध्ये बारीक केल्यानंतर खूप छान. आणि मुलं काय करतात ना, ती थोडीशी जरी दांडी असली की ते काढून ठेवतात, त्यामुळे मला तर हे असं बेस्ट ऑप्शन वाटतं आहे असं मिक्सीमध्ये केल्यानंतर. तर इथं मी आता पटापट हे पराठे करून घेते आणि असं आजचं माझं ना पूर्ण फुल डे रुटीन होतं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही चार्जेस लागत नाही, अगदी फ्री असतं. पण काय करतात ना, व्हिडिओ पाहून घेतात बरेच जण आणि सबस्क्राईबच करत नाहीत. तर असं करू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओ बनवणार आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात. असं नाही की काही पण आलतू फालतू टाकते, व्यवस्थितच घरातलं रुटीन वगैरे टाकते मी. तर हे बघा पराठे वगैरे झाले, जेवण झालं, भांडी वगैरे आवरून झाले आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे सकाळच्या टिफिनची तयारी. तर उद्या मी मुलांसाठी आप्पे बनवणार होती, त्यामुळे मग मी इथं आता शेंगदाणे भाजून घेते, कारण सकाळी मला चटणी करावी लागेल त्यांच्यासाठी. तर शेंगदाणे भाजून त्याची साल वगैरे काढून ठेवते आणि सकाळी चटणी म्हणजे भाजलेले शेंगदाणे राहिले की लगेचच चटणी बनवता येते. एका साईडला आप्पे बनवायचे, दुसऱ्या साईडला चटणी, मग पटकन टिफिन रेडी होऊन जातो. तेवढेच आपले 5-6 मिनटं वाचतात, कारण सकाळचा ना एक एक मिनटं खूप महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे असं रात्री जर आपण थोडीफार तयारी करून ठेवली ना तर सकाळी पटकन मुलांचा टिफिन रेडी होतो आणि अगदी वेळेवर मुलंही स्कूलला जातात. मग तर नेहमी मी असंच करत असते. तर तुम्हाला माझं आजचं रुटीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.